सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया घेण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता असल्यानं अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदासाठी शिंदे शिवसेनेच्या तुकाराम उर्फ दादा साईल यांनी अर्ज दाखल केले आहेत। यावर अंतिम निवड दुपारी 3 वाजता होईल। दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं की विरोधी पक्ष नसल्यानं ही निवड बिनविरोध होईल। ज्या पद्धतीचं काम खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्यासहित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात चांगलं काम केलं आहे। याची परिणती म्हणून 49 पैकी 41 जागा जिंकल्या। त्यामुळे आमची नैतिक जबाबदारी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं कामकाज आदर्शवत झालं पाहिजे। ही सर्व मंडळी जिल्ह्याला पारदर्शक आणि विकासाकडे नेणारा कारभार करतील। खासदार नारायण राणे यांचं जिल्ह्याच्या GDP वाढवण्याचं जे स्वप्न आहे त्याला हातभार लावण्याचं काम या आमच्या टीमकडून होईल। आज 16 मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीच्या निमित्ताने महायुतीकडून आपण भारतीय जनता पार्टीचे कमळ निशाणीवर निवडून आलेले प्रमोद मधुकर कामत जे बांदा जिल्हा परिषद गटामधून निवडून आले, तर त्यांना आपण या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीची उमेदवारी दिली आणि आमचे मित्रपक्ष घटक पक्ष असलेले सेनेकडून सन्माननीय पावशी मतदारसंघातून जे विजयी झाले होते ते आमचे मित्र तुकाराम उर्फ दादा साईल यांना उमेदवारी दिली आहे। दोन्ही आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आता सगळ्याच 41 आमचे सदस्य, सगळेच प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण फॉर्म दाखल केलेला आहे। अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्ष फारसा इथे नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीचं काम सन्मान्य राणेसाहेब असतील, सन्मान्य चव्हाणसाहेब असतील, सन्मान्य पालकमंत्री असतील, निलेशजी असतील आणि त्याचबरोबर दीपकभाई असतील, तर ह्या सगळ्याच आमच्या नेत्यांनी आणि आमच्या सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इतकं चांगलं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, त्या सगळ्याची परिणती म्हणून आपण 50 पैकी 41 जागा जिंकल्या आणि त्यामुळे साहजिकच आमची नैतिक जबाबदारी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कारभार हा महाराष्ट्रामध्ये आदर्शवत असा झाला पाहिजे आणि या सगळ्या नेत्यांचं मार्गदर्शन, त्या सगळ्यांचं सहकार्य, त्या सगळ्यांचे आशीर्वाद या बळावर ही सगळी 41 मंडळी जी आहेत तर ती सगळी मंडळी सुंदर असा कारभार, पारदर्शक असा कारभार या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढे नेणारा, विकासापथ नेणारा, राणेसाहेबांचं जे GDP वाढवण्याचं स्वप्न आहे किंवा आमची सगळीच लोक ज्या पद्धतीचे प्रयत्न करत आहेत त्याला हातभार लावणारं काम या सगळ्या आमच्या टीमकडनं होईल, यामध्ये कुठलीही शंका नाही।